श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशभरातल्या रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत असून बेरोजगारीचा दर वेगानं कमी होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांमध्ये सुरू केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे असंख्य युवक युवतींना रोजगारांच्या असंख्य संधी देशात आणि परदेशातही उपलब्ध होत असून उद्योजकता विकास सारख्या विविध योजनांमुळे अनेक नवे स्टार्टअप उद्योगही सुरू होत आहेत. आज आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात देशातल्या युवकांना कौशल्य विकासातून उपलब्ध असणाऱ्या रोजगारांच्या संधीविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उत्पादन सेवा क्षेत्र आणि क्रयशक्तीत वाढ झाल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत आहे आणि त्यातून रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होत आहेत. तसंच देशात नोकऱ्यांची कमतरता नाही, असं केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यंदाचा अर्थसंकल्प सुद्धा युवा केंद्रित आहे आणि यामुळे बेरोजगारीचा दर 3.2% खाली आला असून तो लवकरच 3%च्याही खाली जाईल, असा विश्वास डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. देशात स्टार्टअप उद्योग निर्मितीसाठी गेल्या 10 वर्षात सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून आतापर्यंत 15 लाखांहून जास्त थेट रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती कौशल्य विकास आणि उद्योग राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी काल लोकसभेत दिली आहे. देशात आत्तापर्यंत 1,40,830 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली आहे. तसंच केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने प्रधानमंत्री रोजगार उपक्रमाअंतर्गत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 79 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातही लघु उद्योग, उद्योजकता आणि शेतीच्या विस्तारासाठी 2 लाख शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून रोजगाराला मोठी चालना दिली जात आहे. श्रोते हो, राज्यातही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महिलांच्या स्टार्टअप उद्योगांना चालना देणारे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून 500 स्टार्टअप्सना 1 लाख ते 25 लाखांपर्यंतचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि याकरता 100 कोटी रुपये निधीची खास तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. राज्यातील होतकरू महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वाढीसाठी एका वेळेस अर्थसहाय्य करणे, महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे, तसंच देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ NSDC सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीसाठी राज्य शासनही विविध योजना राबवत आहे. याविषयी अधिक जाणून घेऊ महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता आयुक्त निधी चौधरी यांच्याकडून. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीकडे अनेक पाऊल उचललेले आहेत. याच्यामध्ये आपण प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान अंतर्गत विविध पद्धतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो. आपण गावोगावी 511 सेंटर्स ग्रामीण कौशल्य विकास केंद्र म्हणून उघडलेले आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये सुद्धा आचार्य चाणक्य महाविद्यालयीन कौशल्य विकास केंद्र 1000 महाविद्यालयामध्ये निवडण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये 36 सेक्टर स्किल कौन्सिलच्या माध्यमाने सुद्धा वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठिकठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याच्या मार्फत सुद्धा NSQF अलायन्ड ट्रेनिंग आपण 1984 ट्रेडमध्ये देतो. या प्रशिक्षणाअंती तरुणींना विविध पद्धतीचे रोजगार मिळतात. पहिली संधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बजेट 2024-25 मध्ये घोषित करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये तरुणांना मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत 10 लाख तरुणांना
त्यांच्या कौशल्याच्या प्रमाणे इंटर्नशिप, शासनाची विविध आस्थापना तसेच प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये मिळणार आहेत. या व्यतिरिक्त अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोन्ही अंतर्गत अप्रेंटिसशिपची सुविधा सुद्धा तरुणांना मिळत आहेत. या व्यतिरिक्त आपण महाराष्ट्र राज्यभरात मागच्या वर्षी 587 रोजगार मेळावे घेतले होते, ज्याच्या अन्वये सुद्धा लाखोंची प्रमाणात तरुणांना रोजगार देण्यात आला होता. यावर्षी सुद्धा आपले 144 मेळाव्यांच्या प्लॅनिंग नियोजन आपण जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये केलेले आहेत. या व्यतिरिक्त 6 नमो महारोजगार मेळावे विभागीय पातळीवर विविध महसूल विभाग जसे मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथे होणार आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा रोजगाराची संधी मिळावी याच्यासाठी महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने NSTC इंटरनॅशनल समवेत 2023 मध्ये एक करार केलेला आहे आणि त्या करारांती आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र इंटरनॅशनल अशा एक उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपण स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य अकादमी 6 महसूल विभागामध्ये उभारतो. यापैकी मुंबई येथे ITI गोवंडीमध्ये ही अकादमी सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये जर्मन आणि जपानीज भाषाचे कोर्सेस सुद्धा सुरू झालेले आहे आणि तिथे ITI चे तरुण जर्मन भाषा शिकत आहेत. ते विविध लेवलची जर्मन भाषाचे प्रशिक्षण तिथे MSSTS महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटीच्या मार्फत दिला जात आहे. अशा अनेक उपक्रमांमुळे सर्व 6 महसूल विभागामध्ये सुद्धा कौशल्य विकास ज्या तरुणांनी स्थानिक पातळीवर स्थानिक कौशल्य विकास संस्थांच्या मार्फत केलेला आहे, त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार मिळवण्यासाठी जे कौशल्याच्या कमतरता आहे ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी ब्रिज कोर्सेस तिथे आपण देणार आहोत. तिथे शॉर्ट टर्म, लॉंग टर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे कोर्सेस आपण सुरू करणार आहोत. तसेच विविध भाषा जसे जापानीज, जर्मन, हिब्रू, अंग्रेजी, स्पॅनिश अशी भाषांचे प्रशिक्षण सुद्धा या केंद्रामध्ये तरुणांना दिला जाणार आहेत. आतापर्यंत मागच्या वर्षी आपण नाशिकमधून 45 मुलांना जर्मनीला पाठवते होते आणि या वर्षी आपण 83 मुलांना जर्मनीला पाठवतो. या व्यतिरिक्त जपानमध्ये सुद्धा ड्युअल डिग्री प्रोग्राममध्ये आपले काही मुलं गेलेले आहे. इस्रायल आणि ऑस्ट्रियामध्ये नर्सेस पाठवण्यासाठी सुद्धा NSTC इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र इंटरनॅशनल तसेच मित्राच्या समवेत आपण उपक्रम राबवत आहोत. या सर्व योजनांच्या अंती महाराष्ट्र राज्यामध्ये कौशल्य विकास तसेच रोजगार निर्मितीसाठी शासनाची विविध योजनांना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आपण विविध उपक्रम राबवत असतो. श्रोतेहो, रोजगाराच्या उपलब्ध संधी, त्या स्वीकारण्याची कौशल्य, पात्रता आणि त्या स्वीकारण्यासाठी लागणारी मानसिकता याबद्दल सांगतायत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी. नोकरीच्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला उपलब्ध आहेत, परंतु आजकालच्या युवकाला टिपिकल एखाद्या सहकारी संस्थेमध्ये पिऊनची नोकरी चालते, क्लार्कची नोकरी चालते, परंतु तो शेतात जाऊन काम करायला तयार नाही. आजच्या युवकाला सरकारी नोकरी पाहिजे, त्याला क्लार्कची नोकरी चालते, परंतु त्या एका फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून जाण्याची त्याची मानसिकता नाही. जे ग्रॅज्युएट इंजिनियर आहेत त्यातल्या बहुतांश लोकांनी इंजिनिअरिंग घेताना IT क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न केला. IT क्षेत्रामध्ये चढउतार होत असल्याने त्यामध्ये नवीन जॉब्स मिळण्याला मर्यादा आहेत. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी डिमांड आहे. युवकांना एक मोठं क्षेत्र आहे. मग तुम्ही डिप्लोमा करून जाऊ शकता किंवा ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंग करून जाऊ शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बरोबरीनं उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा युवकांना प्रचंड संधी आहेत. अगदी 2 दिवसापूर्वीचा एक अहवाल आपण पाहिला असेल तर L&T ही इन्फ्रास्ट्रक्चरमधली भारतातली अग्रेसर कंपनी आहे. 45,000 व्हेकन्सी आहेत. एकीकडे आम्ही म्हणतो आमच्याकडे नोकऱ्या उपलब्ध नाहीत, दुसरीकडे आम्ही उद्योजक, मी राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा अध्यक्ष या नात्यानं सांगतो की आम्हा उद्योजकांना आम्हाला लागणाऱ्या कौशल्य असलेलं मनुष्यबळ मिळत नाही, ही वास्तविकता आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अगदी कोल्हापूरसारख्या शहरातसुद्धा आज आमच्या उद्योगामध्ये 25% व्हेकन्सी आहेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आम्हाला लागणारं मनुष्यबळ आणि कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणारे इंजिनियर्स यांच्यामधला गॅप आहे तो कौशल्याचा.
इंजिनिअरचा पदवीधर विद्यार्थीसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर त्याला त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. मग उद्योजकांनी ग्रॅज्युएशनला परत शिकवत बसायचं का? मग ही उद्योजकाची मानसिकता बनत नाही. मग हा त्रास मी का सहन करायचा? अशा प्रकारच्या समस्या गेले अनेक वर्ष आपण बघत होतो. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा हा गॅप भरून काढण्यासाठी कौशल्य विकासावर गेले 10 वर्ष सातत्यानं भर दिला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातील सर्वाधिक कौशल्य विकासावरची तरतूद आम्ही पाहिली आहे आणि सरकार खरंच या विषयावर गंभीरतेनं काम करताना दिसतंय. राज्य सरकारने सुद्धा नुकतीच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केली आणि त्यांना विद्यावेतन हे सरकारतर्फे दिले जाणार आहे. मी ज्यावेळी चेंबरचा अध्यक्ष या नात्यानं पंतप्रधानांच्या बरोबर, राष्ट्रपतींच्या बरोबर बाहेरच्या देशामध्ये दौरे केले, प्रगत देशामध्ये दौरे केले असताना आम्ही त्यांना ज्यावेळी विचारलं की तुम्ही उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता, तर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही स्थानिक युवकांना रोजगार दिला तर त्यांचं 1 वर्षाचा पगार हे सरकार देतं आणि त्याच पद्धतीची सिमिलर त्या धर्तीवरच्या योजना केंद्र सरकारनं या अर्थसंकल्पात आणलेली आहेत. तुम्ही नवीन युवकाला नोकरी दिल्यानंतर त्याचा पहिला पगार सरकार देणार आहे. युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी तुमच्याकडे नोकरीला ठेवता येईल अशा प्रकारचं कौशल्य त्या युवकांच्याकडे असावं, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या 500 फॉर्च्यून कंपन्यांना अप्रेंटिसशिपमध्ये मुलांना घ्यावं यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्या मुलांचा अप्रेंटिसशिप काळातला खर्च सरकार देतं. उद्योगाने युवकांना अप्रेंटिसशिप द्यावी यासाठी पर कॅन्डिडेट उद्योगांना सरकारनं पैसे द्यायला प्रस्ताव किंवा त्या पद्धतीची योजना सुरू केलेली आहे. कारण तो जो प्रशासनिक खर्च उद्योगांना करावा लागतो तो करावा लागू नये आणि उद्योजकांनी या युवकांना आनंदाने त्यामध्ये अप्रेंटिसशिप द्यावी. गेले काही वर्ष असं घडत होतं की विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनच्या मध्ये जी इंटर्नशिप करावी लागायची ते फक्त कागदोपत्रीच व्हायचं आणि सर्टिफिकेट घेतलं जायचं. आता असं होणार नाही, कारण या युवकांना त्या काळातल्या प्रशिक्षणाचा खर्च हा सरकार देणार आहे. केंद्राची योजना असेल किंवा राज्याची योजना असेल, या राज्यातल्या युवकांच्यासाठी अतिशय चांगली योजना आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ज्या युवकांनी अद्याप नोंदणी केली नसेल, मग तो 12वी पास विद्यार्थी असेल, ITIचा डिप्लोमा होल्डर असेल, ITIवाला असेल किंवा डिप्लोमा होल्डर असेल किंवा ग्रॅज्युएट असेल, अशा तीनही स्तरावरच्या विद्यार्थ्यांना सरकारनं प्रशिक्षणाची सोय आणि त्यासोबत विद्यावेतनाची सोयसुद्धा केलेली आहे. कारण जेवढे बेरोजगार आहेत, माझं महाराष्ट्रातल्या सर्व युवकांना आव्हान आहे, तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये संधी मिळेल त्या त्या क्षेत्रातलं कौशल्य आत्मसात करा आणि तुम्ही ती संधी घ्या, त्या संधीचा फायदा घ्या. तुम्ही विशिष्ट नोकरीच करेन असा अट्टहास न ठेवता मिळालेल्या संधीचा उपयोग करून या राज्याच्या विकासात आपलं योगदान द्या. श्रोतेहो, कौशल्य विकासामुळे आज रोजगाराच्या असंख्य संधी शहरी आणि ग्रामीण भागातही उपलब्ध आहेत. मात्र उपलब्ध असलेल्या योग्य संधीसाठी कौशल्य प्रशिक्षण घेणं आणि त्या संधीला वेळेत स्वीकारून त्याचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. कोणतंही काम कमी महत्त्वाचं नसतं. उपलब्ध नोकरी किंवा व्यवसाय निवडून ते काम स्वीकारणं आणि स्वीकारलेलं काम आपल्या कौशल्यातून, आपल्या मेहनतीतून उत्तमपणे पूर्ण करण्याची आज खरी गरज आहे. आपण केलेल्या छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या कामांमुळे देशातली बेरोजगारी आगामी काळात शून्य होणार आहे आणि यातूनच आपला विकसित भारत घडणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, प्रसारण सहाय्यक तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर.